क्रायसिस मॅन हे नाव, या नावाची सुरुवात कशी झाली? कसं टीमला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढू आणि एक क्रुशल ब्रेक थ्रू काढून द्या विकेटमध्ये. 6 स्टिचेस पडले तर डॉक्टर बोलले की ते ॲनेस्थेशिया घेऊन ट्राय कर. थोडा सेल्फिश होतो मी तेव्हा. तनुष तुला सांगितलं, तनुष नाही तुला बॉलिंग करायची आहे. मला माहिती नव्हतं की तुझं बोट दुखतं आहे. मला तिथे दिसलं की नाही तुला किती बॅडली रणजी ट्रॉफी जिंकायची आहे. टीमसाठी मला असं होतं की करायचं आहे, विकेट काढायचं आहे. केवळ ट्रॉफी हातात आहे. जेव्हा मला ऑपॉर्च्युनिटी भेटलं, आर अश्विन बरोबर चहल पण होते, ते पण मला सांगत तू लॉंग टाईमसाठी इंडियन क्रिकेटला सर्व करू शकतो. आज माझ्याबरोबर असा खेळाडू आहे ज्याने गेल्या 2-3 वर्षामध्ये मुंबईला स्वतःच्या बळावर बऱ्याचशा मॅचेस जिंकवल्या आहेत. त्याचं कॉन्ट्रीब्युशन मुंबई रणजी ट्रॉफी जिंकण्यामागे, सय्यद मुश्ताक अली जिंकण्यामागे फार मोलाचं आहे. आणि अजून एक गोष्ट, त्याला मुंबई टीमचा एक क्रायसिस मॅन म्हणून ओळखलं जातं. त्याच्याबद्दल स्पेशल गोष्ट सांगायची झाली म्हणजे खूप डिटर्मिनेशननी खेळतो, खूप पॅशनेटली खेळतो आणि मोस्ट इम्पॉर्टंटली टीम मॅन आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे. तनुष, थँक्यू सो मच. तू आज आम्हाला एवढा वेळ दिला आणि फार बरं वाटलं तू आमच्या या शोमध्ये आला आहेस. थँक्यू. क्रायसिस मॅन हे नाव मला माहिती आहे, मुंबई टीममध्ये तुला सगळे क्रायसिस मॅन, पण ॲक्च्युली या नावाची सुरुवात कशी झाली? मला आठवतं कोविडच्या टाईममध्ये रणजी ट्रॉफीची गेम होती. मला वाटतं गोवा बरोबर पण ती मॅच खूप क्रुशल झालेली. फर्स्ट इनिंग आपण हरलो आणि सेकंड इनिंग वर गेम गेलेला आणि आपल्याला मोठा टार्गेट ठेवून परत त्यांना ऑल आउट करायचं होतं. तर तो इनिंग मी आणि शम्स जेव्हा बॅटिंग केलं, म्हणजे तो एक मला वाटतं रणजी ट्रॉफी फर्स्ट क्लासमध्ये मराठी फर्स्ट 96 काहीतरी होते. तर त्या गेमनी मला तो कॉन्फिडन्स दिला. तो गेम मी विचार करतो मी कशी बॅटिंग केली, काय केली. समोरची टीम टॉपवर असते, तर मी विचार करतो मी जाईल तिकडे बॅटिंगला, तर मी तिकडे जाऊन डॉमिनेट करेल, त्यांच्यावर प्रेशर टाकेल आणि तसं आपले इनिंग्स बिल्ड करेल. बेसिकली मुंबई रणजीमध्ये तुला हे नाव पडलं, हो, क्रायसिस मॅन म्हणून. तुझं क्रिकेटची सुरुवात कशी झाली आपण थोडं याबद्दल बोलूया. मला माहिती आहे की तू विक्रोळ येऊन येतो. तुझे वडील टेनिस बॉल क्रिकेट खेळायचे. तू बऱ्याचदा बोलतानाही सांगितलं की तुझ्या वडिलांना फॉलो करतो. तुझे वडील मोस्ट ऑफ द टाईम तुला सांगतात, कोचिंग त्यांनी केलं आहे. तर क्रिकेटची सुरुवात कशी झाली, कुठून झाली आणि वडिलांचं कॉन्ट्रीब्युशन, तुझ्या फॅमिलीचं कॉन्ट्रीब्युशन केवढं मोलाचं ठरलं आहे? मी आता लहान होतो तेव्हा तर आमची विक्रोळी संभाजी मैदान करून सर्कल आहे, तिकडे सिमेंटचे विकेट आणि मॅट टाकून पप्पांची कोचिंग चालतं. तर मी लहान होतो तेव्हा बाबा मला दरवी माझे घेऊन जायचे सकाळी. तर मी तिकडेच प्रॅक्टिस चालू केली. ॲज अ बॅट्समॅन स्टार्ट केलं आणि राईट आर्म फास्ट बॉलिंग टाकायचे जे बाबा करायचे, तर मी तेच फॉलो करत होतो. पण मला ते मोठ्यांबरोबर प्रॅक्टिस करवायचे. तर मोठ्यांमध्ये माझं फास्ट बॉलिंगमध्ये सगळे आरामात खेळत होते. तर मला असं वाटलं की फास्ट बॉलिंगमध्ये एवढी काही मजा नाही. तर मग अचानक मध्ये स्पिन कारण की मी बॅट्समन होतो मेन, तर स्पिन वगैरे चालू केलं. तर बाबांनी मला बोलले की स्पिनमध्ये चांगला करतो, तर बाबांनी कॉन्फिडन्स केलं की चालू कर. पप्पा तेव्हा खेळायचे, तर त्यांच्याकडे एवढे म्हणजे इन्कम सोर्स वगैरे नव्हते. तर त्यांना कसं टेनिस बॉल खेळून वगैरे त्या दिवशी वगैरे इन्कम वगैरे यायचे. मग ते सीझन बॉलमध्ये चांगलं करायला लागलं. मग सीझन बॉल थोडंफार खेळलं, पण ते मग युनिव्हर्सिटीपर्यंत खेळले मला वाटतं. मग नंतर मी त्यांच्याकडे बघून इन्स्पायर झालो की ते कसे खेळायचे. तू म्हणाला वडील टेनिस बॉल खेळायचा. टेनिस बॉलच्या अशा काही ट्रिक्स शिकवल्यात ज्या तुला आपल्या नॉर्मल क्रिकेट लेदर बॉलमध्ये काम येतात? कारण टेनिस बॉल हे क्रिकेट कम्प्लिटली वेगळं आहे. हो, मला असं वाटतं भरपूर काय आहे. म्हणजे मी जसं ऑफ स्पिन पकडतो, माझा ग्रिपसुद्धा म्हणजे कम्पॅरेटिव्ह बाकी स्पिनर्सपेक्षा खूप वेगळं आहे. म्हणजे मी वेगळंच ग्रिप करतो मला असं वाटतं. आणि बॅटिंगमध्ये पण थोडा वेगळाच आहे. म्हणजे जशी मी टेनिस बॉल खेळता जसं मोठा झालो, मी तेवढे फार काही चेंजेस केले नाहीत. भरपूर कोचेस होते की हे चेंज कर, पण सगळे कोचेसमध्ये असं होतं की ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, तर ते एवढं चेंज करण्यामागे गेले नाही. आणि मला वाटतं तेच मला हेल्प करतं की जे मी लहानपणी टेनिस खेळता शिकलो या प्लॅस्टिक बॉल खेळता शिकलो, तर ते मला आत्ताही हेल्प करत आहे भरपूर. आय एम ग्लॅड तू म्हणालास की तू जास्त चेंजेस नाही केले. बऱ्याचदा चुका इथेच होतात की बरेच जण आपल्याला सांगायला येतात की हे कर, ते कर, हे चेंजेस आणि ते चेंजेस, मग तुझी स्ट्रेंथ तुला माहिती आहे आणि तू त्याला बॅक केलं. ही फार मोठी गोष्ट आहे. करिअरची सुरुवात तू ॲज अ बॅट्समन म्हणून स्टार्ट केली आणि देन ठरवलं की स्पिन बॉलिंग पण करायचे. टेनिस बॉल क्रिकेट खेळा, तिथे फास्ट बॉलिंग तू केली सुरुवातीला, बट जे स्पिन बॉलिंग करायला लागला. सो ॲज अ बॅट्समन जेव्हा स्विच करायचं झालं तुला की तू आता स्पिन बॉलिंग करणार आहे, मेंटली काय चॅलेंजेस होते आणि स्किल वाईज तुला असं काय वेगळं करावं लागलं? स्किल वाईज मी ॲज अ ओपनर स्टार्ट केलं जेव्हा बॅटिंग करत होतो. पण
ॲज अ जसे सिच्युएशन यायला लागले टीमबरोबर मी खेळायला लागलो की ओपनर्स बॅट्समन दुसरे आहेत, तर मला बॅटिंग ऑर्डर खाली भेटायला लागली. मग ऑफ स्पिनसुद्धा मी टाकत होतो. तर नॉर्मली फास्ट बॉलिंग माझ्याकडे तेव्हा पेस नव्हते, जेव्हा लहान होतं तेवढा पेस नव्हता. तर मला वाटतं ऑफ स्पिन आणि आपल्या मुंबईला जसे विकेट्स होते, तर मला वाटतं ब्राऊन रेड सॉईलवर ऑफ स्पिन खूप इफेक्टिव्ह होतं. तर मी तसं शिफ्ट केलं माझं की ऑफ स्पिनमध्ये विकेट्स यायला लागले मला, म्हणजे मी टीममध्ये काही ना काही कॉन्ट्रिब्युशन करून देत होतो ऑफ स्पिन टाकून, तर ते मला खूप हेल्प करत होतं. तर तसं मी ऑफ स्पिनकडे आलो आणि ऑफ स्पिनमध्येच मग असं झालं की फास्ट बॉलिंगमध्ये मी तसंही थोडं तेच आहे की थोडं फास्ट टाकून ऑफ स्पिन करत होतं. थोडं ते होतं की मला ऑफ स्पिनमध्ये जास्त एफर्ट जास्त न टाकता आणि मला विकेट्ससुद्धा मिळत आहेत. तर मला मग असं झालं की मग ऑफ स्पिनमध्ये जास्त मी येत गेलो आणि बॅटिंगमध्ये जेवढं कॉन्ट्रीब्यूट करायला लागलो. बॅटिंग तर तुझ्याकडे होतीच आणि बॅटिंगमध्ये तू कॉन्ट्रीब्यूट करतोच आहे. बट जे काय मी बघितलं लास्ट 3-4 वर्षामध्ये ॲज अ बॉलर पण तुझं कॉन्ट्रीब्युशन फार इम्पॉर्टंट राहिलं आहे. आपण क्रिकेटची जेव्हा ॲज अ यंगस्टर मुंबईत क्रिकेटची सुरुवात करतो आपण, प्रत्येकाचं स्वप्न असतं मुंबई रणजी टीमसाठी खेळावं. बट ते खेळण्याकरता आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जावं लागतं. तर पहिला टप्पा असतो स्कूल क्रिकेट, मग असतं क्लब क्रिकेट. तर थोडं आपण स्कूल क्रिकेट किंवा तुझ्या क्लब क्रिकेटबद्दल, शाळा कुठली होती, शाळेत क्रिकेट होतं का, आणि मग क्लब क्रिकेट कुठल्या क्लबसाठी तू खेळलास सुरुवातीला, जेव्हा तू मोठा होत होतास, सुरुवातीला कुठल्या क्लबसाठी खेळलास? सेंट जोसेफ हायस्कूल आमच्या विक्रोळीला स्कूल आहे, तर तिकडे बाबाच कोच होते त्या स्कूलमध्ये. तर ते स्कूल चे क्रिकेट बाबांच्या अंडर होतं. तर तिकडे स्कूल विंग चालू होतं आणि ते 7th मी त्या स्कूलमध्ये होतो. तिकडे क्रिकेट वगैरे आम्ही गायलशी तिकडे मी खेळलो सगळं. मग जसं माझं क्रिकेट चांगलं खेळत गेलो, तर गोपाळ कोळी सर होते. तर मोबिन शेख सरांनी मला अंडर 14च्या सिलेक्शन मॅचेसमध्ये बघितलं. तर त्यांनी मला हे केलं की तू स्कूल चेंज कर, आणि VN सुळे स्कूलमध्ये तिकडे गोपाळ कोळी सरांनी मला ॲडमिशन करून दिलं. तर तिकडून मला वाटतं की मला खरं क्रिकेट कळायला लागलं की स्कूल क्रिकेटमध्ये मी प्लेड ग्रुपमध्ये खेळत होतो तिकडे, आणि एलिट ग्रुपमध्ये जेव्हा आलो की असं वाटलं की खूप मोठं डिफरन्स आहे. आणि तिकडे मग खरं म्हणजे तो कळायला लागला क्रिकेट काय आहे. आणि माझं जे ट्रॅव्हलिंग होतं, जेवढं मी एफर्ट टाकत होतो, विक्रोळी टू दादर ट्रेनने जात होतो, तर तो एफर्ट मला तिकडे एवढं एफर्ट टाकतो, तर मला असं वाटलं क्रिकेटमध्ये काय ना काय ते करायचं आहे, करिअर बनवायचं आहे. तर खरं म्हणजे जर्नी माझी 8th स्टँडर्डपासून चालू झाली क्रिकेटमध्ये. जसं मी अंडर 14 वगैरे तर खेळलो, पण मला क्रिकेटबद्दल जेवढं कळायला लागलं ते 8th स्टँडर्डनंतर मला वाटतं. नंतर क्लब क्रिकेट वगैरे तर मी पहिले अरुण शेट्टी सर सगळे होते, भटनागर खालच्या डिव्हिजनला खेळलो, DGला खेळलो. पण नंतर जेव्हा ए डिव्हिजनमध्ये फर्स्ट टाईम मी आलो, तेव्हा दादर युनियन क्लब होतं. मला वाटतं दादर रोहित राणे सरांनी मला खालच्या डिव्हिजनमध्ये परफॉर्म करताना बघितलं, आणि त्यांनी मला दादर युनियनमध्ये फर्स्ट टाईम चान्स दिला. तेव्हा मी, जयस्वाल आणि हार्दिक होता, आणि साई वगैरे आम्ही सगळे एकत्र खेळतो दादर युनियनला. तर आमची टीम खूप चांगली होती तेव्हा, आणि आम्ही त्यावर्षी क्लब क्रिकेटमध्ये चांगला पण करत होतो दादर युनियन. मग स्लोली मग सगळे MCAचे मॅचेसमध्ये बिझी झाले. मग क्लबमध्ये एवढं, मग हळूहळू मी आता कर्नाटकलाच आहे, तर कर्नाटकलाच खेळतो 4-5 वर्षापासून. असं प्रत्येक प्लेअरला एक फिलिंग असतं की नाही, मी आता रणजी ट्रॉफी खेळू शकतो, आता मी इंडियासाठी खेळू शकतो. सो रणजी ट्रॉफी टीममध्ये यायच्या आधी तुला कुठलं मुवमेंट असं होतं, कधी असं वाटलं की नाही आता मी रणजी ट्रॉफीसाठी मी तयार आहे, मी खेळू शकतो, असं कुठलं एखादं वर्ष होतं किंवा एखादी मुवमेंट होती जिथे तुला वाटलं की तू खेळू शकतोस? असं वाटतं अंडर 19 इंडिया जेव्हा मी एशिया कपला गेलो, आणि 19मध्ये मी जसं परफॉर्म करत होतो, तेव्हा मला असं वाटलं की मी लगेच रणजी ट्रॉफीमध्ये पण चान्स येईल मला, आणि मी तिकडे चांगलं करेल. पण तेच टाईम होतं की नंतर 23चे मॅचेस आले. 23च्या मॅचेसमध्ये मी रेडी होतो की इकडे मला चान्स आहे, की इकडे मी 19 वगैरे खेळून आलो आणि इकडे मला दाखवायचं आहे, चांगलं करायचं आहे. तर अंडर 23च्या मॅचेसमध्ये मी कंटिन्यूअस 4-5 विकेट आणि रन्स करायला बघत होतो. आणि तिकडून मला मग BKCलाच मॅच होती, तर सिलेक्टर्स बघत होते. तर त्या मॅचनंतर नेक्स्ट मॅच रणजी ट्रॉफीची मॅच वानखेडेला होती. तर महाराष्ट्र अगेन्स्ट मला वाटतं मी 5 विकेट वगैरे काढलेले, आणि UP अगेन्स्ट त्याच्या मागची गेम पण 5 विकेट काढलेलं. तर लगेच मला मग नेक्स्ट मॅचला कॉल केलं रणजी ट्रॉफीला. वानखेड्याला मॅच होती, आणि जेव्हा गेल्याच बोलले की तू रणजी ट्रॉफीची मॅच खेळतो, तर ती मॅच मला डेब्यू गेम मिळाली. खूप हॅपनिंग होतं. सो ॲज अ यंगस्टर जेव्हा तू टीममध्ये आलास, रणजी ट्रॉफी टीममध्ये आलास, तेव्हा काय फिलिंग होतं तुला? पहिली मॅच जेव्हा खेळास, काय मनामध्ये काय चाललं होतं, काय फिलिंग होत्या?
म्हणजे अशी पहिली तर थोडंफार असं खूप एक्साइटमेंट होतं आणि थोडं फिअर पण होतं आत की काय होणार आहे. आणि सगळे आपल्या ड्रेसिंग रूममध्ये सगळे सिनियर प्लेयर्स होते. फर्स्ट टाईम मी एवढ्या सिनियर्स बरोबर खेळ होतो आणि फक्त त्यांचे मॅचेस बघितले टी व्हीवर आणि फर्स्ट टाईम ड्रेसिंग रूम शेअर करतोय त्यांच्याबरोबर खेळतोय, तर खूप मोठी माझ्यासाठी ती गोष्ट होती. तू बऱ्याच असा टफ सिच्युएशन्समध्ये रन्स केलेत, विकेट्स काढल्या आहेत. बट मला असं वाटतं की तू बऱ्याचदाही काही काही निगल्समध्ये खेळलायस, इंजुरीमध्ये खेळला, तुला मॅचच्यामध्ये इंजुरी झाली बट तू खेळलाय. आणि ॲज अ प्लेअर ते फार चॅलेंजिंग असतं, स्वतःला मेंटली पुश करणं किंवा त्या इंजुरीकडे लक्ष न देता टीमला काय गरज आहे त्याच्याकडे लक्ष देणं, ही तुझी फार मोठी क्वालिटी आहे. एक 93 तू केले होतेस, स्टिचेस आले होते तुझ्या हाताला. त्या इनिंगबद्दल प्लीज सांग. आय डोंट थिंक बऱ्याच जणांना माहिती आहे या इनिंगबद्दल, जेव्हा तुझ्या स्टिचेस आलेले आणि बॅटिंग करताना आपल्याला माहिती आहे की आपल्या हाताची प्रत्येक बोटं किती महत्त्वाची आहेत, किती इम्पॉर्टंट आहेत. सो ते 93 तू केलेले स्टिचेसमध्ये, त्या एक्सपिरियन्सबद्दल सांग, त्या फिलिंगबद्दल सांग की काय माइंडसेट होतं तेव्हा. तो मॅच खूप इम्पॉर्टंट होता. मुंबई महाराष्ट्र गेम लास्ट लीग मॅच होती आणि आपल्याला क्वालिफायला दोन्ही टीमला तीच मॅच जिंकायची होती. तर मला कॉटन बॉलमध्ये 3rd ओव्हरमध्ये मला कॉटन बॉल केदार तर 6 स्टिचेस पडले. तर 6 स्टिचेस पडले तर डॉक्टर बोलले की ते ॲनेस्थेशिया घेऊन ट्राय कर बॅट, म्हणजे नेक्स्ट दिवस जेव्हा बॅटिंग होती असं पोझिशनवर होतं की खूप क्रुशल रन पाहिजे होते आणि मी जेवढं होईल तेवढं प्रसाद पवार एका एंडला खेळ होता आणि मला वाटतं 150 काहीतरी रन्स पाहिजे होते अजून जिंकायला आणि आपले 5 विकेट गेलेले. तर तुमचं पण जेव्हा झालेलं तर तुम्ही पण मला त्यावेळी बोललेले की मी पण स्टिचेसवर बॅटिंग केलेली त्यावेळी, तर ग्लोव्स कट करून, तर हीच टाईम आहे. म्हणजे मला अजूनही आठवत होतं ते गोष्ट की मग मी पण होतो की ट्राय करायचं आहे, जेव्हाही होईल बघूया. म्हणजे ती एकतर आहे की इम्पॉर्टंट मॅच आहे की पुढे काही होईल बघूया. ती मॅचमध्ये ग्लोव्स कट करून एक डायनाटिमनी फिरवून मग गेलेलो आत. पण ॲनेस्थेशिया मला वाटतं की ट्राय केलेलं घ्यायला पण झालं नव्हतं. पण मला वाटतं मी आत गेल्यावर मला तो थोडे बॉल फेस केले, मी 10-15 बॉल फेस केले. तर तो मला एक कॉन्फिडन्स आला की नाही खेळू शकतो, म्हणजे असं नाही की ही पेन बेअर नाही करू शकत. तर मी ट्राय केलं की जेवढं होईल तेवढं, की आपल्या एका हाताने जेवढं होईल तेवढं खेळायला बघतो, की असं नाही की होतं. पण जे शॉट्स आहेत ते जेवढं होईल, प्रसाद पण चांगला खेळत होता की मी स्ट्राईक रोटेट तरी करूच शकतो. तर त्याच्याबरोबर खेळता तो इनिंग्स बिल्ड करत गेलो आणि शेवटी जेव्हा सिच्युएशन अशी आली की 1 रन आणि 1 विकेट पाहिलं, तर तेव्हा तो एक स्वीप शॉट मी खेळायला गेलो आणि स्वीप शॉट बॅटला लागून तो स्टंपवर गेला. तर तो मुमेंट मला अजूनही आहे की त्या 1 रनमुळे आपण क्वालिफाय नाही झालो मुंबई. आणि म्हणजे तो अजूनही मला त्यावेळी असं होतं की ड्रीम्समध्ये सुद्धा येत होतं की एक शॉट मी तो खेळलो की आणि तो 1 रन लास्ट विकेट आणि आऊट झालो आणि आपण क्वालिफाय नाही झालो. आणि ते मला अजून आठवतं की तो ड्रेसिंग रूमवर चालत येतो आणि सगळे असे शांत होते. अमोल सरसुद्धा होते. अमोल सरसुद्धा एकदम ड्रेसिंग रूममध्ये सगळे माहोल एकदम हे झालेलं. तर तो अजूनही गिल्ट होता मला की कसं काय. पण नंतर आपण जसं रणजी ट्रॉफी जिंकलो तर तो एक गिल्ट थोडं कमी झालं. आय थिंक माझ्यासाठी, मी तुला सांगतो आता, माझ्यासाठी मोमेंट हे होतं की पहिली गोष्ट, तू ते 93 रन्स का केले मला एक सांगायचं आहे. कारण तनुषने थोडं सांगितलं की त्याला गिल्ट होतं, बट आय डोंट थिंक तो गिल्ट होता. त्याच्यामुळे मुंबई टीम एवढ्या जवळ आली आणि आपण 1 रनमुळे क्वालिफाय नाही झालो. बट तो नसता खेळला तर फर्स्ट इनिंग्स लीड आपला तिथे गेला असता. बट तो एक वाक्य मला म्हणाला की अजुदा मी करेन. मला वाटतं तिथे सगळं तुझं पेन, जे स्टिचेसचं पेन होतं तिकडे निघून गेलं आणि ती इनिंग मला नेहमी लक्षात राहील. मला आता सय्यद मुश्ताक अली, आपण पहिल्यांदा जेव्हा जिंकलो कॅलकटाला, लास्ट ओव्हरमध्ये 6 मारून तू मॅच जिंकवली. पण ती फायनल आपण जेव्हापासून मुश्ताक अली सुरू झाली तेव्हापासून आपण मुश्ताक अली जिंकलो नव्हतो. कोलकाताला पहिल्यांदा आपण मुश्ताक अली T20 कप आपण जिंकलो आणि तुझं तिथे कॉन्ट्रीब्युशन, फायनलमध्ये कॉन्ट्रीब्युशन विथ बॉल अँड ऑल्सो विथ बॅट फार महत्त्वाचं होतं. ती मुवमेंट जस्ट आपले जे मुंबईचे फॅन्स आहेत त्यांना ती मुवमेंट काय होती किंवा काय तुझ्या डोक्यात चाललं होतं रन चेस करताना फायनलमध्ये? रन चेस करताना असं होतं की भरपूर काय चालू होतं. म्हणजे आपल्याला वाटतं मी आणि सरफराज बॅटिंग करत होतो आणि 15 रनचा डिफरन्स होता बॉल आणि 6 बॉलला लास्टला 15 रन पाहिजे होते. आणि त्यात सरफराजनी फर्स्ट बॉल मला वाटतं बाउंड्री मारली ओव्हर बॉलर आणि नंतर एक डबल आला आणि मग सिंगल आला. तर मला आठवतं की तो टाईम होता की सरफराज माझ्यावर बोलला
कि देख ट्राय मत करने जा, सिंगल होता है, मैं चान्स लेने देखतो पर देखते. तर त्यात फर्स्ट बॉल आला, बाउन्सर टाकला, तर मी फर्स्ट बॉल हुक केला, 2 रनसाठी केला. तर त्या बॉलवर मला होतं की ह्या आता म्हणजे असा सिच्युएशन आलं की 2 बॉल काहीतरी सिच्युएशन 5 रन असं काहीतरी होतं. तर मी बोललो की ट्रायच करायचं, मारायचंच आहे. तर एक नेक्स्ट बॉल 1 रन झाला आणि एक लास्टला असं होतं की बाउन्सर, मला रेडी होतो की बाउन्सर येणार आहे, की कारण की विकेट थोडं ड्यू होतं आणि बॉल स्किट होत होता आणि पुढचे बॉल चांगले बॅटवर येत होते. तर मला असं होतं की तो बॉलर विचार करत होता की हा एवढा खाली आला आहे बॅटिंगला, तर ह्याला बाउन्सरनीच एक देऊया, बाउन्सरने एक डॉट बॉल गेला तर प्रेशर मिळेल. तर मी थोडं बॅक ऑफ द माइंड रेडी पण होतो की बाउन्सर येणार आहे आणि प्लॅन करून रेडी होतो. तर बाउन्सरच आला आणि मी रेडी होतो तो हुक करायला आणि तो मिडल ऑफ द बॅट सिक्सच गेला आणि तिकडे आपण मॅच जिंकलो. तो मुमेंट चांगला होता. विनिंग शॉट मारायला मला म्हणजे विनिंग शॉट मारायला मिळाला आणि फर्स्ट टाईम आपण मुश्ताक अली जिंकलो. तर आणि म्हणजे त्या मॅचला खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन बॉल बरोबर केलं, 3 विकेट काढले आणि लास्टला क्रुशियल रन्ससुद्धा केले. कारण की मला आठवतं मुश्ताक अलीमध्ये मला जास्त बॅटिंग आलीच नाही, पूर्ण सीझन बॅटिंगच नाही आली आणि सेमीफायनल, क्वार्टर फायनल आणि फायनलला बॅटिंग आली. तर मी जेव्हा एवढं प्रॅक्टिस करत होतो बॅटिंगची आणि शेवटी येऊन ते क्वार्टर फायनल आणि नॉकआउट्सलाच उपयोगी आले आणि मी रन्स करू शकलो, ते माझ्यासाठी खूप बरं वाटलं तेव्हा. नाही, हा मुवमेंट सगळ्यांसाठीच, जेवढे मुंबईकर क्रिकेटचे आपले फॅन्स आहेत त्यांना हा मुवमेंट नेहमी लक्षात राहील. कारण पहिल्यांदा आपण त्यावर्षी मुश्ताक अली जिंकलो आणि तुझं ते कॉन्ट्रीब्युशन विथ बॉल अँड बॅट फार महत्त्वाचा होता. तू प्रत्येक सीझनमध्ये म्हणजे जेव्हापासून तू फर्स्ट क्लासमध्ये डेब्यू केला आहेस, प्रत्येक सीझन हा तुझा चांगला राहिला आणि तू तिकडनं इम्प्रूव्ह करत राहिला आहेस. नेहमी मी जे तुला बघितलं आहे, काही ना काही तू शिकायला बघतोस. पण पर्सनली मला असं वाटतं, ज्या वर्षी आपण रणजी ट्रॉफी जिंकलो 2023-24, त्या वर्षी तुझं कॉन्ट्रीब्युशन हे फार महत्त्वाचं होतं बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये. केवढं सॅटिस्फॅक्शन होतं. त्यावर्षी मी स्टार्ट केलं तर फर्स्ट मॅचला मला वाटतं बिहार अगेन्स्ट होती आणि तिकडे मी बिहार अगेन्स्ट रन्ससुद्धा केले. तो मलासाठी रन्समध्ये तो कॉन्फिडन्स दिला. फर्स्ट मॅच सीझनमध्ये रन्स केले आणि तोच कॉन्फिडन्स मी एव्हरी मॅचमध्ये मग 50-50-50-50 करत गेलो. आणि मला वाटतं बरोडा अगेन्स्ट मॅच होती ती, तेव्हा मी फर्स्ट म्हणजे जेवढे खूप 90s केला आणि शेवटी येऊन माझा तो एक त्या मुमेंटवर क्वार्टर फायनलला 100सुद्धा आला. तर तो माझ्यासाठी खूप मोठी होती की म्हणजे आईस ब्रेकरमुळे होती त्या टाईमला माझ्यासाठी. आणि विकेट्स मी जेवढं म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करत होतो की मला वाटतं 29 विकेट्स त्यावेळी वर्षी मी काढले आणि 520 रन्स केले. तर ईच अँड एव्हरी मॅच मी असा विचार करत होतो की टीमला कुठे माझी गरज पडते, की त्या टाईमला मी कसं टीमला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढू आणि एक क्रुशियल ब्रेक थ्रू काढून द्या विकेटमध्ये. आणि रन्स पाहिजे असते तर मी कसं तो ड्रिंक्स एक तास मी कसं विकेटवर राहून रन्स करू शकतो. जसे की आपल्या टीममध्ये ऑलमोस्ट मी जेव्हा जातो तर माझ्यासमोर एक बॅट्समन असतो आणि नंतर नाहीतर मोहित असतो आणि आपले जे बॉलर्स पण आहेत, फास्ट बॉलर, सगळी बॅटिंग करतात. तर मी त्यांच्यावर कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, कारण की तेच आपल्याला बॉलिंगमध्ये सुद्धा हेल्प करतं की जेवढे आपण खाली रन्स करू शकतो तर एक फ्रीडम मिळतो की बॉलर्सला पण खाली जाऊन की आम्ही एवढे रन्स केले की एक कुशन पण मिळतो की आपल्याला विकेट्स काढायला, की खाली बॅट्समनने तर केलेच आहेत पण बॉलरनी पण तेवढेच थोडेफार कॉन्ट्रीब्यूट केले. 100 रन्स या 150 रन्स ॲड केले खाली, तर तो मोठा स्कोअर दिसतो आणि आपण मग जाऊन त्यांना अगर वरचे विकेट काढले तर समोरच्या टीमला अजून प्रेशर टाकून लवकर ऑल आऊट करून ते आपण मला वाटतं होल सीझन तो ट्राय करत होतो. आणि होल सीझन तसं आपला सगळेच मला वाटतं टाईममध्ये सगळेच परफॉर्म करत गेले. गरज होतं तेव्हा कोण ना कोणतरी प्लेअर हात वरती करून तो सिच्युएशनवरून टीमला बाहेर काढत होता. आणि तसं करून मला असं वाटतं की मी पण तेच ट्राय करत होतो. तेच करता शेवटी मी एवढा विचार नाही केला की माझे रन्स आणि विकेट्स एवढे झाले. मला माहितीसुद्धा नव्हतं की फायनलला की मला मॅन ऑफ द सिरीज भेटणार आहे. मी तेवढंच विचार करत होतो की आपल्याला काही करून कप जिंकायचं आहे. पण जेव्हा कप जिंकलो आणि नंतर मला जेव्हा प्राईज डिस्ट्रीब्युशनमध्ये कळालं की कपसुद्धा जिंकलो आणि मॅन ऑफ द सिरीजसुद्धा भेटलं, तर माझ्यासाठी खूप एक मोठी अचिव्हमेंट होती लाईफमध्ये. मला एक मोमेंट आठवतं फायनलमध्ये. आय डोंट नो तुला ते लक्षात असेल की नाही. लंचमध्ये 5व्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी होतं आणि विकेट थोडी स्लो बट चांगली होती बॅटिंगसाठी. असं एवढी हेल्प नव्हती. फिजिकली सगळे दमलेले कारण खूप गरम होतं. फायनलची इंटेन्सिटी कम्प्लीट वेगळी इंटेन्सिटी होते. आपलं डिस्कशन बाथरूममध्ये आपण जेव्हा जात होतो परत लंच टाईमनंतर, तेव्हा तुझ्या डोळ्यात मी पाणी बघितलं आणि मला तिथे दिसलं की नाही तुला किती बॅडली रणजी ट्रॉफी जिंकायची आहे.
आणि मी जेव्हा मी कॅप्टन थोडा सेल्फिश होतो मी तेव्हा, आणि तनुष तुला सांगितलं, तनुष नाही तुला बॉलिंग करायची आहे. मला माहिती नव्हतं की तुझं बोट दुखतं आहे, मग काही झालं आहे बोटाला. बट तिथे मला जे मी बघितलं तुझ्या डोळ्यामध्ये डिटर्मिनेशन, तुझ्या डोळ्यामध्ये ती हंगर टू लिफ्ट द ट्रॉफी, ते बघून मला फार बरं वाटलं. ही मुवमेंट जस्ट मला तुझ्याबरोबर शेअर करायची वाटली. ॲज अ क्रिकेटर बऱ्याच अशा मुवमेंट्स येतात जिथे बॉडी साथ देत नाही, बॉडी दमलेली असते हाय इंटेन्सिटीमुळे, बट तिथे आपलं मेंटल टफनेस फार कामाला येतं. आणि मला वाटतं तिथे मेंटली तू टफ असल्यामुळे गेल्या तू ती एक विकेट काढली आणि तिकडनं आपल्याला तो मोमेंटम मिळाला आणि आपण त्यांच्या शेवटच्या 3-4 विकेट्स होत्या त्या पटापट गेल्या. मी जेव्हा रडत होतो म्हणजे मला असं थोडं डोळ्यात पाणी येत होतं. मला तो लक्षात होतं की आपण बँगलोरला जाऊन MP अगेन्स्ट मला वाटतं हरलेलो, तर ती हरलो होतं फायनल. तर तो गोष्ट मला त्यावेळीसुद्धा आठवत होतं की ती गोष्ट आपण हरलो तिकडे फायनल, आणि लास्ट इयर पण सुद्धा आपण क्वालिफाय झालो. तर ह्या वर्षी तुझा रणजी ट्रॉफीला हात लावायला मिळणार की नाही, तो थोडं असं होतं की काय चालू आहे, की एवढं करत आलो आहे, चांगलं करत आलो आहे, पण आपल्याला बॉडी पण साथ देत नव्हती, पूर्ण दमलेलो, ड्रेन आउट झालेलो. पण टीमसाठी मला असं होतं की करायचं आहे, विकेट काढायचं आहे. तर भरपूर काय त्यावेळी डोक्यात भरपूर काय चालू होतं की लवकरात लवकर ट्रॉफी हातात यायचं. ते भरपूर असं होतं की केव्हा ट्रॉफी हातात येते. शेवटी ती एक मुवमेंट होती. जेव्हापासून तुझा डेब्यू झाला आहे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये, तेव्हापासून आत्तापर्यंत तुला स्वतःला काय शिकायला मिळालं? कुठे तुला वाटतं की तू चांगलं केलं आहे, एरियामध्ये चांगलं केलं, आणि असे कुठले एरियाज आहेत जिथे तुला वाटतं अजून तू बेटर करू शकतोस? बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये दोन्हीकडे मी भरपूर इम्प्रूव्हमेंट करत आलो आहे. म्हणजे एव्हरी सीझनमध्ये मला भरपूर काय शिकायला मिळतं, आणि तेच म्हणजे आपल्याला स्टॅट्स वगैरे मिळतात की काय करतो आहे, कसं करतो आहे. तेच मी फॉलो करतो की काय केलं आहे आणि काय इम्प्रूव्ह करू शकतो आणि कसं करणार. तर कोचेसबरोबर सुद्धा बोलतो की काय करू शकतो आणि कसं मी इम्प्रूव्ह करू शकतो. बॅटिंगसाठी मी राजेश सर आहेत, तर ते मला गाईड करतात. मी त्यांच्याशी बोलतो, म्हणजे मी कसं काय करू शकतो, इम्प्रूव्हमेंट कसं काय करू शकतो. कारण की त्यांनीच मला एक कॉन्फिडन्स दिलेला की जेव्हा माझे रन्स होत नव्हते एवढे, तेव्हा मला ते बोलले की तू ज्या माइंडने विचार कर, की माइंडमध्ये तू असं ठेवतोस की जेव्हा बॅटिंगला जातो की ॲज अ विचार करतो की बॉलर्स, म्हणजे फक्त तू या टीममध्ये ॲज अ बॉलर खेळायला जातोस. तू विचार कर बॅटिंगला चाललास तर ॲज अ बॅट्समन विचार कराने जा, आणि जेव्हा बॉलिंगला झालं की बॉलिंगच्याबद्दल ॲज अ मेन बॉलर आहे टीमचा, तर ते विचार करून जा आणि रन्स करायला बघ. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आता मला IPL पण खेळायचं आहे ॲज अ प्लेयर. मी तुला बघत आलो आहे 3-4 वर्ष, तू 3 ते 4 टीमचं सिलेक्शन ट्रायल्सला जायचा, आणि परत तूच नेहमी सांगायचा अजूदा चान्स नाही मिळत आहे. RRने तुला घेतलं, टीममध्ये पिक केलं. अश्विन आणि चहल या टीममध्ये होते. सो ॲज अ बॉलर तुला त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं, किंवा त्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहून, त्या टीम एन्व्हायरमेंटमध्ये राहून कुठल्या अशा वेगळ्या गोष्टी तुला शिकायला मिळाल्या डिफरंट प्लेयर्सकडनं, एस्पेशली व्हाईट बॉल क्रिकेटबद्दल? RRने मला पिक केलं तेव्हा तर खूप हॅपी होते. फॅमिलीवाले पण हॅपी झाले की RRमध्ये पिक झाला आहेस. म्हणजे रणजी ट्रॉफी मी चांगला करून गेलो आणि तिकडून मला चान्स भेटला. RRने मला शेवटी ॲडम झांपा जेव्हा म्हणजे तो नव्हता, तर त्याच्या जागेवर मला घेतलं आणि रिप्लेस केलं, आणि तो चान्स मला होता की चांगला करायचा. आणि जेव्हा मला ऑपॉर्च्युनिटी भेटलं अश्विनबरोबर काम करायचं आणि त्यांच्यावर खूप काय शिकायचं, ते काय कसे वर्क करतात. चहल पण होते, ते पण मला सांगत होते की कसे काय ते आपले मॅचेसबद्दल विचार करतात, काय करतात, कसे प्लॅन करतात. त्यांचे बरोबर टीम मिटिंग्समध्ये बसवत होते, कसे प्लॅनिंग करतात बॅट्समॅनला कसे. तर तेच होतं की काय व्हेरिएशन्स, त्यांच्याकडून भरपूर काय व्हेरिएशन्ससुद्धा शिकलो की कसे काय बॉल ग्रिप करतात, काय करतात. मी त्यांच्याकडून जास्त गाईडलाईन्स घेतली की रेड बॉलमध्ये मी कसं काय शिकू शकतो, कारण की त्यांनी रेड बॉलमध्ये जेवढे विकेट्स काढलेत, जेवढं मॅचेस खेळले, आणि त्यांचा एक्सपिरियन्स मला घेता आला त्या टाईमला, आणि त्यांच्याकडून मी ट्राय करत होतो ते जास्तीत जास्त त्यांच्यावर राहून ते घेण्याचं. ओके, तू रेड बॉलबद्दल बोललास तनुष. तू जी काय मेहनत केली आहे, जी काय मेहनत करतोस, त्याचं फळ तुला आत्ता मिळतं आहे. इंडिया एमध्ये तू आहेस, खेळतो आहे. इंडियन टीमचा कॉल आला होता जेव्हा ऑस्ट्रेलियाला टीम होती. इंडिया बरोबर तू ऑस्ट्रेलियाला नाही गेलेला, आता परत तू साऊथ आफ्रिकाबरोबर टीममध्ये आहेस. काय स्वप्न आहे? जसं मी म्हणालो की प्रत्येकाचं स्वप्न जेव्हा आपण क्रिकेट सुरुवात करतो, मुंबईसाठी खेळणं असतं, आणि मग स्टेप बाय स्टेप आपल्याला आपल्या देशासाठी खेळायचं असतं. तुझी मेहनतीचं फळ तुला आता मिळतं आहे. काय गोल्स आहेत, काय ड्रीम्स आहेत?
म्हणजे जसं रणजी ट्रॉफीमध्ये मी परफॉर्मन्स करतो आहे तेच मला असं आहे की इंडियामध्ये सुद्धा जाऊन परफॉर्मन्स करायचं आहे. दर मॅचला जे ते मला चान्स मिळेल तिकडे बॅटिंग असो बॉलिंग असो दोन्हीमध्ये. जसे आता रवींद्र जडेजा आहे की जे जे ते पूर्ण करतायत, म्हणजे बॉलिंगमध्ये पाहिलं जेवढे विकेट्स काढतायत, रन्स करतायत आणि फिल्डिंगमध्ये ॲब्सोल्यूट म्हणजे आउट क्लास म्हणजे क्लास आहेत एकदम. तर त्यांच्यासारखं असं मला असं वाटतं की त्यांच्यासारखं मला बनायचं आहे आणि भरपूर साऱ्या ट्रॉफीज जिंकायचे आहेत, म्हणजे ट्रॉफीज आणि अचिव्हमेंट करायचं इकडे अचीव्ह करायचं भरपूर ओके. तू जडेजाबद्दल बोलला, मला वाटतं त्याच्या क्वालिटीबद्दल बोलला. मला वाटतं ह्या सगळ्या क्वालिटीज तुझ्यामध्ये आहेत आणि तू लाँग टाईमसाठी इंडियन क्रिकेटला सर्व करू शकतो. कारण जे ॲटिट्यूड हवं असतं जी पॅशन हवी असते ते सगळं तुझ्याकडे आहे. सो माझ्याकडनं ह्या शुभेच्छा राहतील तुला की तू इंडियन टीममध्ये ऑलरेडी आला आहेस, बट आता येऊन खेळावं आणि कन्सिस्टंटली खेळावं आणि तुझ्या फॅमिलीने जे काही सॅक्रिफायसेस केले आहेत त्यांच्यासाठी तू चांगलं करावं आणि आपल्या देशासाठी चांगलं करावं. पर्सनल गोल्स या सीझनबद्दल, आता रणजी ट्रॉफीची आपली सुरुवात झाली, या सीझनबद्दल तुझे स्वतःचे असे काही गोल्स आहेत? तू काही गोल्स ठेवतो सीझनचे की मॅच बाय मॅच खेळायला बघतोस? मी नॉर्मली मॅच बाय मॅच खेळायला बघतो, पण असं माझं असतो की जेव्हा आपण 10 मॅचेसमध्ये फायनल खेळायचा विचार करतो की फायनलमध्ये आपण कप लिफ्ट करायचा. तर त्या हिशोबाने मी विचार करतो की 10 मॅच खेळायचे आहेत. तर ते करण्यासाठी गोल असं ठेवत नाही, पण मी एक एम ठेवतो की लास्ट इयर जे मी केलं आहे त्याच्यापेक्षा थोडं चांगलं करायला विचार करतो. तर मी तसं एम सेट करतो की मी आता एवढं तर केलंच आहे, पण त्याच्यापेक्षा बेटर अजून कसं करू शकतो ते मी विचार करतो. मला असा विचार आहे की मी यावर्षी असं 40 विकेट्स टीमसाठी काढू आणि 500, 550, 600 परत तेवढेच रन्स कॉन्ट्रीब्यूट करू शकू. अजून एक प्रश्न विचारायचा होता मला. तुझी बॉलिंग पार्टनरशिप विथ शम्सबरोबर तू एवढ्या वेळा बॉलिंग केली आहेस एकत्र, तुम्ही दोघांनीचं कॉन्ट्रीब्युशन फार इम्पॉर्टंट राहिलं आणि बॉलिंग इन पार्टनरशिप. सो किती एन्जॉय केलं तू शम्सबरोबर बॉलिंग करताना? मला वाटतं आमच्या दोघांचं भरपूर चांगला बॉन्ड आहे की म्हणजे फील्डवर पण आणि फील्डच्या बाहेर पण, की तो माझ्यापेक्षा सिनियर आहे पण तो मला खूप गाईड करतो आणि आम्ही एकत्रच जसे बॅटिंगबद्दलही सुद्धा तो मला हेल्प करतो आणि त्याला काय असेल तर मी त्याला हेल्प करतो आणि बॉलिंगमध्ये सुद्धा एकामेकांना काय हेल्प वाटते तर आपण एकामेकांशी आम्ही डिस्कस करतो आणि काय करू शकतो विचार करतो. तर ते मला वाटतं की आमच्यामध्ये एक चांगला बॉन्ड आहे आणि तो मला भरपूर बॉलिंगबद्दल तर भरपूर गाईड करतो. त्यांनी जेवढे मॅचेस खेळले आणि त्याच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे आणि मला वाटतं खूप स्मार्टली तो प्ले करतो आपला रोल क्रिकेटमध्ये आणि तेच मी त्याच्याकडून ट्राय करतो की आणि तो ऑन फील्ड पण मला अगर काय वाटतं की खूप कुठे मी डिफिकल्ट फेजमध्ये आणि डिफिकल्टी येतो तर मी एकदा असं आहे की तुमच्याकडे किंवा त्याच्याकडे एकदाच असं जाऊन विचारेल की काय वाटतं आहे की कुठे मी काय करू शकतो. तर लीड स्पिनरमुळे तो मला एक चांगलं वाटतं की खूप चांगलापणे गाईड करतो तुला. तनुष, सिरियस प्रश्न आता खूप झाले, आता थोडं मस्ती करूया, त्यामुळे तू पण आता बिंदास बोल. T20 टाईप आन्सर्स हवेत मला, थोडे फ्रीली बिंदास्त. असा कुठला खेळाडू आहे जो तू जेव्हा क्रिकेटची सुरुवात केली रोल मॉडेल म्हणून तू बघायचास? मी स्टार्ट केली तेव्हा तर मला वाटतं बाबांनाच बघून मी स्टार्ट केलं. ओके. नंतर म्हणजे आता क्रिकेटमध्ये जसं चेंज झालं तर रवींद्र जडेजा आपला बघत होतो की रवींद्र जडेजा सरांना, मग नेथन लायनला बघायला लागलो. मेमोरेबल डिसमिसल म्हणजे बॉलिंग करताना अशी कुठली विकेट मेमोरेबल किंवा स्पेशल नॉक बॅटिंग करताना? क्वार्टर फायनल 100 केले, तुषारबरोबर पार्टनरशिप केली ती लास्ट विकेटची 200, 220 रेकॉर्ड. तेव्हा ती मला वाटतं ती मुमेंट होती की जी आम्ही पार्टनरशिप बिल्ड केली. ओके. आणि एखादी अशी विकेट आठवते जी नेहमी लक्षात राहील? दुलीप ट्रॉफीला मला वाटतं की तो मनीष पांडेचा बोल्ड काढलेला मला वाटतं तो एक मुमेंट होता. जर तू क्रिकेटर नसता सर, मला वाटतं बाकी दुसऱ्या स्पोर्टमध्येच कुठे ना कुठे असलं असतं, जसं बॅडमिंटन झालं या फिर पण स्पोर्ट रिलेटेड कुठे, कारण की फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये स्पोर्ट्सच होते, बाबासुद्धा स्पोर्ट्स. मला वाटतं क्रिकेटनंतर दुसऱ्या फील्डमध्ये स्पोर्ट्समध्येच असतं. थोडं मस्तीखोर टीममेट आपल्या टीममधला असं वाटतं सगळेच नाही, तू नाव घेऊ शकतोस कोणाचं पण, सगळेच आहेत, पण मला वाटतं सगळ्यात पण मला वाटतं सरफराज आहे की थोडं मुमेंट म्हणजे ठेवतो, एनर्जी ठेवतो आणि सगळ्यांना म्हणजे अशी क्रंच सिच्युएशन असेल तरी तो आपल्याच एनर्जी आणि तो करत असतो काय ना काय एन्जॉयमेंट. आपलं मुंबईचं स्ट्रीट फूड, कुठलं स्ट्रीट फूड तुला खायला आवडतं? वडापाव एनी टाईम. एखादी अशी ड्रेसिंग रूममधली फनी मुवमेंट आठवते, काय झालं आहे? आणि मुमेंट नाही? हां
ते सांगू नाही नाही ते राहू देते, नको सांगू. क्रिकेट किंग अशी सुपर पॉवर तुला काय वाटतं? सुपर पॉवर तुझ्याकडे असली पाहिजे असं वाटतं मला की कधी पण आतमध्ये जाऊन येऊ शकतो फिल्डिंग करताना. असं नाही, मला वाटतं फ्युचरबद्दल पहिलेच माहिती असेल मला की तर मी बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये जाऊन काय चेंज करू शकतो की फ्युचरबद्दल मला माहिती असेल काय. असं कुठलं रूममेट आहे किंवा नो ज्याच्यावर तुला ती रूम शेअर करावीशी नाही वाटत? तर म्हणजे मी तर माझ्या रूममध्येच नसतो, बाकीच्या रूममध्ये जास्त असतो. तो ऐसा कौन सा रूममेट है जिसके साथ आप रूम नहीं शेअर करना चाहते हो? अनुज कोटिया. मोहितने तुझं नाव घेतलेलं तो माझ्याबरोबर असतो. की तुझ्याबरोबर रूम शेअर नाही करायचे. मुंबई क्रिकेटचे आणि तुझे खूप फॅन्स आहेत आणि यापुढेही तुझे भरपूर फॅन्स होणार आहेत. सो त्यांच्यासाठी काही मेसेज असेल जे बडिंग क्रिकेटर्स आहेत ज्यांना मुंबईसाठी पुढे येऊन खेळायचं आहे, चांगलं हायेस्ट लेवलला क्रिकेट खेळायचं, जो काही तुझ्या बाजूने मेसेज असेल जे तुला शेअर करायचं असेल तो प्लीज. मी अजूनपर्यंत म्हणजे जेवढं क्रिकेट खेळत आलो आहे की मी एन्जॉय करत आलो आहे मुमेंट, की कसं मी ईच अँड एव्हरी मॅचमध्ये कसं मी एन्जॉय करेल आणि त्या एन्जॉयमेंट बरोबर मी कसं मी परफॉर्म करू शकतो ते मी विचार करतो. तर बिना प्रेशर, म्हणजे प्रेशर तर असतोच, असं नाही म्हणजे प्रेशर नसतो, पण मी तो मुमेंटला कसं एन्जॉय करतो आणि त्या प्रेशरला त्या मुमेंट बरोबर कसं मी हँडल करायला बघतो ते मी विचार करतो आणि तसं मी आपल्या गेमला पुढे घेतो आहे. ईच अँड एव्हरी डे प्रॅक्टिसमध्ये पण मी तेच विचार करतो की मी ती मुमेंटला कसं एन्जॉय करतो आहे आणि तो प्रॅक्टिस सेशन मग एन्जॉय करता करता मी कसं तो मॅचमध्ये इम्प्लिमेंट करतो आहे. तर ते मला खूप मदत करतं आहे आणि तेच मला प्रोग्रेससुद्धा देतं आहे. तर ते मी ते फॉलो करतो. तर मला असं वाटतं की ते तुम्हालासुद्धा हेल्प करेल आणि तुम्हाला ट्राय करता करता तुम्हाला भरपूर काय शिकायला मिळेल त्याच गोष्टीने. तर तुम्हालासुद्धा हेल्प करू शकतो ते गोष्ट. परफेक्ट. थँक्यू धनुष वन्स अगेन तू वेळ काढल्याबद्दल आणि फार बरं वाटलं तू इथे आलास. आणि माझी हीच इच्छा आहे की तू लवकरात लवकर आता इंडियन टीममध्ये परमनंटली यावा आणि बऱ्याचशा मॅचेस जिंकाव्या. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू दादा. If you are enjoying the series, please do like, share and subscribe.